नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक पेरणी हंगामात शेतकऱ्यांना खताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. अशा वेळी खूप ठिकाणी खताचा मोठा तुटवडा हा निर्माण होतो किंवा खताचा काळाबाजार केल्यामुळे शेतकऱ्यांना चढ्या दराने खते ही खरेदी करावी लागतात. मित्रांनो, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते. या समस्येवर आता केंद्र सरकारने एक नवीन उपाय शोधला आहे. याचा मोठा फायदा आता हा शेतकऱ्यांना होणार आहे. मित्रांनो, काय आहे माहिती पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर. तर मित्रांनो, आता केंद्र सरकारने खत वितरण प्रणाली ही शेतकरी ओळख क्रमांकाशी जोडण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. मित्रांनो, शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच तुमचा फार्मर आयडी होय. मित्रांनो, IFMS म्हणजेच इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॅनेजमेंट सिस्टीम ही जी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे, ही प्रणाली खताच्या वितरणावर तसेच विक्रीवर लक्ष ठेवते. मित्रांनो, आता याच प्रणालीला ॲग्रीस्टॅक सोबत म्हणजेच तुमच्या फार्मर आयडी सोबत आता इंटिग्रेट केले जाणार आहे. म्हणजे काय तर जोडले जाणार आहे. मित्रांनो, या दोन्ही यंत्रणा एकमेकांना जोडल्यामुळे कोणत्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे आणि त्याला किती खताची गरज आहे याची अचूक माहिती आता शासनाला मिळणार आहे. आता मित्रांनो, शासनाला हा निर्णय का घ्यावा लागला? तर मित्रांनो, केंद्र सरकार खतावर मोठ्या प्रमाणात सबसिडी देते. गेल्या 3 वर्षात शासनाने तब्बल 2,04,000 कोटी रुपये इतकी सबसिडी स्वरूपामध्ये खतावर खर्च केलेले आहेत. मात्र असे असताना सुद्धा मार्केटमध्ये काही खतांचा तुटवडा हा नेहमी निर्माण होतो. खताचा काळा बाजार केला जातो. काही ठिकाणी खताचा अनावश्यक मोठ्या प्रमाणावर वापर हा केला जातो. यामुळे शासनाच्या खतावरील अनुदानाची योग्य उपयोगिता ही होत नाही. या आधीच शासनाने ई-पॉस मशीनद्वारे खताची विक्री करण्याचे आदेश दिलेले होते. आता याच ई-पॉस मशीनला आता फार्मर आयडी सोबत जोडले जाणार आहे. मित्रांनो, आता याचा फायदा शेतकऱ्यांना कशा प्रकारे होणार आहे? तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या नावावर जितकी शेती आहे तितक्याच आवश्यकतेची खते त्याला उपलब्ध या ठिकाणी होणार आहे. तुमच्या जमिनीच्या मर्यादेनुसार आणि पिकाच्या गरजेनुसार तुम्हाला खत उपलब्ध होणार आहे. यासोबतच खत कुणाला विकले गेले आणि किती खत विकले गेले याची सर्व नोंद आता ऑनलाईन असणार आहे. यामुळे साहजिकच खताचा काळा बाजार हा सुद्धा या ठिकाणी रोखला जाणार आहे. मित्रांनो, भविष्यात खतावर दिले जाणारे अनुदान हे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता सुद्धा या प्रणालीचा उपयोग शासनाला पुढे होणार आहे. तर मित्रांनो, डिजिटल शेतीच्या दिशेने शासनाचे हे एक चांगले आणि मोठे पाऊल या ठिकाणी म्हणावे लागेल. मित्रांनो, याबाबत तुम्हाला काय वाटते? खत विक्रीची ही नवीन पद्धत शेतकऱ्याच्या फायद्याची ठरेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत नक्की शेअर करा. शेतीविषयक अशाच माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला तसंच Facebook पेजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन माहिती आधारित व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.